मागील भागात आपण पाहिले, सोना कामावर गेली. चित्रालीने विचारले, इतकी टॅलेंटेड मुलगी एक दोन प्रेमळ वाक्यांना भुलते? सोनाली म्हणाली, सर्वात टॅलेंटेड माणसं त्या मानाने पटकन फसतात. अतिबुद्धिवादी म्हणून ती अगोदरच एकटी पडलेली असतात. भावनात्मक पातळीवरचा आक्रोश त्यांनी सतत दाबलेला असतो. ही माणसं त्यांच्या भावनांना बुद्धिनिष्ठेनं कवटाळतात. त्यामुळे त्यांना तृप्त व्हायला जसा वेळ लागतो तसा त्या भावनांचा इन्कार करत आल्याने ती जेव्हा त्या मागण्यांना वश होतात तेव्हा सामान्यापेक्षा जास्त वेगाने वश होतात, पुन्हा पुन्हा फसतात. सोना अशीच आयुष्यभर फसत आली. अतिशय गोड बोलून आपण वापरले जात आहोत याची सोनाला शंका येऊ न देता महेश तिला राबवत राहिला. ती राबत राहिली. तिलाही शंका आली नाही. टेप रेकॉर्डर्स आणि वॉकमनचा बिझनेस जोरात चालला होता. सिंगापूरहून वॉशिंग मशीनपासून काहीही मागाल ते मिळत होतं. सोनाचं ट्रॅव्हल एजन्सीचं ऑफिस जरी त्याच फ्लॅटमध्ये होतं तरी त्याला स्वतंत्र एंट्रन्स होता. टॉयलेट वेगळा होता. फ्लॅटच्या बाकीच्या किल्ल्याही तिच्याजवळ नव्हत्या. पण एके दिवशी अचानकपणे 6 मुली त्या फ्लॅटमध्ये राहायला आल्या. त्याच रात्री सोनाने महेशला विचारलं, त्या मुली कोण आहेत हो? वेगवेगळ्या गावाहून आल्या आहेत. पण कोण आहेत? आमच्या सिंधी असोसिएशनतर्फे डेलिगेट्स म्हणून वर्ल्ड टूरवर जाणार आहेत. त्यांचे पासपोर्ट काढायचे असतील. आपल्याला त्यांचं काहीच करावं लागणार नाही. असोसिएशनकडूनच एक दोघींचे पैसे विजा आला की त्या जातील. तरी आपण त्यांना हवं नको ते विचारायला हवं. तू तिकडे लक्ष देऊ नकोस. माझं ऐक, तू त्या भानगडीत पडू नकोस, नाहीतर गळ्यात पडतील. त्या माझ्या जातीवाल्या आहेत, गळ्यात पडणाऱ्या, हे विसरू नकोस. महेशने असं सांगितलं पण सोनाला तिकडे वळावंच लागलं. ते एका विचित्र फोनमुळे. बेल वाजली म्हणून तिने फोन उचलला. पलीकडच्या माणसाने 474700 असं विचारलं. सोनाने यस म्हणतात पलीकडून गुस्सातच म्हटलं, वो जो माधुरी नाम की लड़की है उसको मत भेजना. बिल्कुल बेवकूफ़ लड़की है. हमारे साहब तंग हो गए. इस लड़की को रोमांस क्या चीज़ है मालूम नहीं. खुशीत को तैयार रहने के लिए बोलो. सोना काही बोलणार तोपर्यंत फोन बंद झाला. टायपिस्टला ऑफिसकडे लक्ष द्यायला सांगून सोना जिन्याच्या लॉबीत आली. तिने शेजारच्या फ्लॅटची बेल वाजवली. जीने दरवाजा उघडला. तिला सोनाने विचारलं, माधुरी कोण? मीच. सोनाने तिच्याकडे पाहिलं. ती थरारून गेली होती. तिच्या दोन्ही गालांवर नखांचे ओरखडे होते. डावा डोळा मार लागल्यामुळे सुजला होता. ती बेदम रडली असावी. तिच्या उजव्या हातातून रक्त आलं असावं. पण त्याच्यावर कुणीतरी इलाज केलेले असावेत, कारण त्या हाताला पट्टी बांधली होती. ती दिसायला आकर्षक होती. विकण्यासारखं तिच्याजवळ भरपूर होतं. सोनाने तिला विचारलं, तुला इथे कुणी आणलं? तिने सांगितले, महेश काकाने. माझ्या आईला 5,000 रुपये दिले. बँगलोरला असते मी आणि मला इकडे घेऊन आला. ह्या फ्लॅटमध्ये ठेवले. आणि माधुरी रडू लागली. तिला शांत करून सोनाने तिची आणि बाकीच्या मुलींची चौकशी करून घेतली. नंतर तिला म्हटले, आता तू माझ्याबरोबर चल. आपण डॉक्टरकडे जाऊ, मग घरी जाऊ. आता पुढे. महेश आपल्या तंद्रीत रात्री घरी आला तर डायनिंग टेबलावर सोनाच्या शेजारी माधुरी. त्याला काय बोलावं ते कळेच ना. त्याची अवस्था पाहून सोना म्हणाली, माधुरीला इथं पाहून आश्चर्य वाटलं ना? तिची तब्येत बरी नाही. मी तिला इथं आणलं. काही न बोलता महेश बेडरूममध्ये गेला आणि त्याने सोनाला हाक मारली.
बेडरूममध्ये सोनाने पाय टाकताच चढ्या आवाजात तो म्हणाला, तुला हे उद्योग कुणी सांगितले? सोनाने ह्या असल्या प्रश्नांसाठी भरपूर पूर्वतयारी केली होती. ती तितक्यात शांतपणे म्हणाली, ती पोलिसांकडे निघाली होती. पोलीस खातं माझ्या खिशात आहे, ते मला माहीत आहे. इन्कम टॅक्सवाल्यांना काय सांगितलं असतं? इन्कम टॅक्सवाले म्हटलं की पैशाला सर्वस्व मानणाऱ्या महेशची बोबडी वळते हे सोनाला माहीत होतं. महेश उभा होता. त्याच्या शेजारच्याच खुर्चीत मटकन बसला. इन्कम टॅक्सवाल्यांना काय सांगितलं असतं? इन्कम टॅक्सच्या बल्लाळांची ही पुतणी, ही पोरगी त्यांना फोन करणार होती. माझ्या ऑफिस सकट सगळ्यांना कुलूप लागली असती. महेशचा आवाज बंद झाला. दुसऱ्या दिवशी सोनाने माधुरीला दुसऱ्या जागेत पाठवून दिलं. रात्री जेवण झाल्यावर तिने महेशकडे डायरेक्ट विषय काढला. शांत धीम्या आवाजात तिने प्रारंभ केला. त्या सगळ्या आवाजात जरब निश्चित होती. महेश, माधुरीला तुम्ही आणलंत? तुला ते माहीत आहे. मला सगळंच माहीत आहे. मग गप्प बैस. गप्प बसण्यासारखी गोष्ट असती तर जरूर गप्प बसले असते. पण जिथं तुमचं चुकतंय तिथं तुम्हाला जाब विचारण्याचा मला पूर्ण अधिकार आहे. तुझ्याशी लग्न केलं म्हणून का? निश्चित त्या अधिकाराने विचारते. तुला काय हवंय? त्या मुलींना घालवून द्या. त्यांचा व्यवसाय त्यामुळे थांबणार आहे का? त्यांना स्वतंत्रपणे काही उद्योग करू देत. तुम्ही त्यांना या पद्धतीने का वापरता? आणखी कुणीतरी वापरणारच आहे. मग मी का नाही? त्याच्या बदल्यात मी त्यांना चांगली जागा देतो. पण का? फॉर दी सेक ऑफ मनी. असला किडका पैसा ह्या संसारात नको. पैसा हा पैसा असतो. मी त्यांना त्या मार्गाला जायला सांगितलेलं नाही. माधुरीचा सत्यानाश करणार नव्हतास का? जेमतेम 7वी-8वी शिकलेली मुलगी दुसरं काय करणार होती? उलट तिच्या बापाला एक रकमेने 5,000 दिले. त्याचं काय? त्याऐवजी त्यांना न्याय व नोकरी मिळवून दिली असती तर? माधुरीला इथं आणून अरबाला बळी देण्याऐवजी तिचं शिक्षण केलं असतं तर? त्याने काय मिळालं असतं? पुण्य. पैसा मिळावा, सुखात राहावं ह्यासाठीच पुण्य मिळवायचं ना? मी डायरेक्ट पैसाच मिळवतोय. एक लक्षात ठेव, पुण्यवंताकडे पैसा नसेल. पक्ष पैसेवाला पुण्यवान असतो. समाजासाठी त्याने तो पैसा वापरला तर? समाज कोणता समाज? ह्या देशातला समाज. वो बात छोड़ दो. निर्वासितांचं स्वागत ह्या समाजाने कसं केलंय ते मी ऐकून आहे. फाळणी आणि अत्याचार म्हटलं की अजून तुमची तळपायाची आग मस्तकात जाते. मग तशाच अत्याचाराचे बळी म्हणून तुम्ही तुमच्याच बहिणी विकता आणि मजा मारता. आहे हे असं आहे. आय वॉन्ट मनी. बाकी सगळं झूट आहे. मला असला पैसा नको. आय कांट हेल्प इट. तुम्हाला मग इथून पुढे आयुष्यात एकच गोष्ट मिळेल, मी किंवा असला पैसा. काय हवं ते ठरवा. बाय ऑल मीन्स पैसा. ठीक आहे. दुसऱ्या दिवशी सकाळी महेशला जाग येण्यापूर्वी सोनाने आवराआवर केली होती. बेडरूमच्या दरवाजावर टिचक्या मारून तिने महेशला उठवलं. याचा अर्थ काय? मी निघाले. ह्या गाडीच्या किल्ल्या. कुठे जाणार आहेस? काहीच ठरवलेलं नाही. मी तोंड धुवून येईपर्यंत थांबणार आहेस का?
महेश येईपर्यंत ती बाहेरच्या हॉलमध्ये थांबली. काहीच बिनसलं नाही अशा चेहऱ्याने महेश म्हणाला, तुला हवं तर तुझा पासपोर्टचा जॉब तू तसाच करू शकतेस. तिथेच राहूही शकतेस. माझ्या राहण्याचे किती पैसे द्यायचे? सोना, महेश, नो मोर सेंटिमेंट्स. इट्स अ शेअर बिझनेस डील. तू मला 1 दिवसाची पण मुदत देणार नाहीस का? एका दिवसाने तुझी पैशाबद्दलची हाव संपणार आहे का? त्याचं उत्तर दे. महेश गप्प बसला. पैसे सांगा. मिस्टर जयसिंगानी ऑफिस उघडायचं आहे. शर्मा येणार आहे. 5,000 रुपये दे. गाडीचं काय? मला काही दिवस लागेल. माझी स्वतःची येईपर्यंत 500 रुपये जास्त. ओके. हे पैसे ॲडव्हान्समध्ये हवेत की महिना संपल्यावर? हा खुलासा? सोना? न बोलता सोना बाहेर पडली. महेशला काही वाटलं नाही. चित्रालीने कासावीस होऊन विचारलं. सोनाली ह्या प्रश्नाचं उत्तर न देता म्हणाली, काकासारखा माणूस 25 वर्ष सज्जनासारखा वागला आणि एकच क्षण राक्षसासारखा उलटला तर महेश एकच सण संतासारखा बोलला आणि नंतर कायम तो पिसाळल्यासारखाच वागत आला. माणसांना लेबल कशी लावायची आणि त्यांना माणूस तरी कसं म्हणायचं? त्यांच्या मोहात पडायचं की सावध राहायचं? मला माणूस समजला असं कोण म्हणू शकेल? दोघी जरा वेळ गप्प राहिल्या. मग सोनाची ओळख करून द्याल ना? जरूर. माधुरीचं पुढं काय झालं? महेशचं घर सोडल्यानंतर सोना माधुरीला घेऊन बेंगलोरला गेली. तिच्या आईवडिलांनी माधुरीचा स्वीकार केला नाही. सोना तिला परत घेऊन आली. तिने माधुरीसाठी स्थळ पाहिलं. तिचं लग्न लावून दिलं. तिच्या नवऱ्याला एकूण एक परिस्थिती सांगितली आणि त्याहीपेक्षा आश्चर्याचा आनंदाचा भाग म्हणजे कॉल गर्लचा व्यवसाय करणाऱ्या त्या 6 मुलींनी आपली एक बहीण, एक स्त्री वाचली म्हणून 15,000 रुपये आपल्या व्यवसायातून जमा करून माधुरीचा संसार थाटून दिला. ह्या एका जगावेगळ्या उदाहरणाने कोणतीही स्त्री खूप आनंदाने देहविक्रय करीत नाही हे सिद्ध झालं. घर, संसार, मुलं बाळं हा योग एकदा झुकला की ठिकरी ठिकऱ्याच होतात. कुणीतरी फेकतं, त्या फेकल्या जातात. सोना आता काय करते? सोना पासपोर्टचा ट्रॅव्हल एजन्सीचा व्यवसाय त्याच जागी अत्यंत समर्थपणाने करत आहे. रैना, लक्ष्मी, खुशीद, मलकानी ह्या सगळ्यांना ती मायेने सांभाळते. त्या सगळ्या मुली मनाने निकपटी आहेत. नवरा केव्हा तरी येईल म्हणून खुशीत त्याची वाट पाहते. सोनाच्या कुशीत शिरून कधीकधी भरपूर रडते. सोनाचे वय फक्त 30, पण आज ती या 6 मुलींची आई झाली आहे. आणि महेश? एखाद्या अनावर्षणी त्याचा सोनाला फोन येतो. ती हवापाणी व्यवसायाच्या गप्पा मारते. त्याने आजची रात्र तरी भेटशील का असं विचारलं की आय डोंट वॉन्ट टू गेट यूज असं शांतपणे उत्तर देऊन ती फोन बंद करते. पुन्हा स्वतःला कामात जखडून घेते. तिला स्वतःला कधी तशाच भावना होत नाहीत. सहन करते, तळमळते, पुस्तकात गाडून घेते. ती घटस्फोट का घेत नाही? महेश इम्पॉर्टंट आहे म्हणून तिला घटस्फोट मिळेलही. पण पुढं काय? तिने लग्न करावं. तिला मुलांची आवड आहे. कुणाशी करायचं? तिच्या वैचारिक भूमिकेचा सन्मान होईल अशा माणसाशी. तिचं वाचन, चिंतन, बौद्धिक भूक यांना न्याय देईल. तिचं मन पुस्तकासारखं वाचू शकेल
अशा कुणी? सोनाली म्हणाली. पासपोर्टच्या व्यवसायातून वेळ काढून ती एका दिवसाआड लायब्ररीत जाते. तिथे तिला असा संवादासाठी आसुसलेला, वाचनाने प्रगल्भ झालेला एक जीव भेटला आहे. तिने प्रपोजल टाकायची खोटी, त्यांचं जमेल. मग सोनाला प्रश्न पडतो की आपण ठिकरी खेळणारे आहोत की स्वतः ठिकरी आहोत. हा संभ्रम जोपर्यंत दूर होत नाही तोपर्यंत काय करायचा हा प्रश्न आहे. नव्या अनोळखी चौकोनात जाऊन पडण्यापेक्षा परिचयाचा जुना चौकोन काय वाईट आहे हा सवाल आहे. तिची स्वतःची जरी अधूनमधून तगमग होत असली तरी इतर ठिकऱ्यांना ती ऊब देऊ शकते. यात तिला कृतार्थ वाटतं. समाजातल्या वासनेने ललबडलेल्या गिधाडांपासून जेव्हा जेव्हा शक्य होईल तेव्हा तेव्हा एखादी कोंबडी ज्याप्रमाणे सगळ्या पिल्लांना पंखाखाली घेऊन वाचवते त्याप्रमाणे सोना त्यांना वाचवण्याचा प्रयत्न करते. त्यांच्यापैकी कुणीतरी जेव्हा वाटेला आलेला चौकोन सोडायचा प्रयत्न करणार आहे तेव्हा तरी ती ठिकरी योग्य चौकोनात पडणार की नाही हे ती दक्षतेने पाहणार आहे. ह्या सगळ्याजणी जरी सुखरूप परत येईपर्यंत ती रात्र रात्र झोपत नाही. बुद्धी आणि मन ह्या दोन्ही गोष्टी राजधानीसाठी वाचन आणि ड्रिंक. पण सोनालीचं वाक्य पुरं झालं नाही. चित्रालीने तिचा हात धरून विचारलं, सोना आणि सोनाली एकच आहेत ना? तिचा हात शांतपणे सोडून दाराकडे जात सोनाली म्हणाली, मुली परतण्याची वेळ झाली. समाप्त. माझ्या चॅनलला सबस्क्राईब आणि लाईक करा. बेल आयकॉनवर क्लिक करून ऑल सिलेक्ट करा. त्यामुळे तुम्हाला माझे नवनवीन व्हिडिओ पाहायला मिळतील. आणि कमेंट्समध्ये तुम्हाला कोणती कथा ऐकायला आवडेल याची कमेंट्स करा. धन्यवाद.